संविधानिक नाही सांगता, त्याच्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये का नाही दाद मागता? असं आहे की कोर्टामध्ये दाद मागणं, कोर्टामध्ये न्यायनिवाडा किती लवकर होतो, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार हे 22 जून 2022 ला पडलं. वास्तविक शेड्यूल 10A प्रमाणे त्याचा निकाल 60 दिवसात लागायला हवा होता. आता 60 महिने व्हायला आले. याच्यातूनच कोर्टात जाणं कितपत संयुक्तिक आहे की नाही याचा विचार तुम्ही करा. 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. सरकारने दिलेली यादी, राज्यपालांना बदलण्याचा अधिकार नाही. परंतु ते भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी जितके दिवस होते तेवढे ढुंगणाखाली घालून ठेवली. त्याचा निर्णय झाला नाही. त्यानंतर मध्ये कोल्हापूरचे सुनील मोदी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेले. त्याला किती वर्ष झाली. त्यामुळं कोर्टामध्ये खूप लवकर निर्णय लागेल हा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही कोर्टात जात नाही. साहेब, विदर्भाच्या बाबतीत तुम्ही एक विधान केलेलं होतं, त्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गट देखील तुमच्या विधानाशी सहमत असणार आहे का? तुम्ही घेतलेल्या काँग्रेसच्या त्यांना विचारा ना. मला कुठला विषय नाही, त्या बाबतीत तुमचं काय मत? नाही, मी काल वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात असं म्हणालो होतो की विदर्भामध्ये सामाजिक समानतेच्या दृष्टीनं वेगळ्या विदर्भाची जी मागणी अनेक वर्षापासूनची होती, ती मागणी भविष्यात आम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही हायकमांडशी चर्चा करू, एवढाच माझा विषय. आणि त्या हायकमांडशी आम्ही चर्चा करू. खरं तर मागणी करणार जे आहे ते सत्तेत बसलेत. आणा धाका घेऊन वगैरे आम्ही ते सगळं तुम्हाला माहित आहे की एफिडेव्हिट झाला, मतदान घेतला आणि मजा मारत आहे, तिजोरी लुटून खात आहे. त्यांना विदर्भाचा विसर पडलाय. उर्वरित विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही उर्वरित महाराष्ट्राच्या दबावापुढे विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि बॅकलॉग संपत नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे. ती मागणी घेऊन आम्ही हायकमांडशी चर्चा करू. हा एवढाच आमचा विषय होता, त्याच्या पलीकडे आमचा विषय नव्हता. असं आहे की आता ह्या काय नव्यानं भूमिका कोणाच्या समोर आलेल्या नाही. विजयरावने काँग्रेसची भूमिका सांगितली. आमची शिवसेनेची भूमिका अखंड महाराष्ट्राला हे जग जाहीर आहे. यांच्या पक्षाची भूमिका पण मला माहिती आहे. जनतेचं मत ते आमचं मत असं त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्यावर नव्यानं काय नाही. प्रश्न हा आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एका पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला एससी मध्ये घालू, त्यांना विचारा. एसटी वाले त्या वर्ण मंत्रालयातून उड्या का खाली टाकतायत तो प्रश्न त्यांना विचारा. मराठा ओबीसी वाद कोणी लावला त्यांना विचारा. वेगळा विदर्भ आम्ही करून देणारच म्हणून ज्यांनी सांगितलं ते सत्तेमध्ये आहेत त्यांना विचारा. त्यामुळे हे सगळे प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत. वेगळा विदर्भ जे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काय बोललं आपल्या सर्वांना कल्पना आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आणि जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तो मी लग्न करणार नाही. ते बिचारे अविवाहित आहेत, अजून लग्नच करत नाहीत. ते बोलले होते ना ते मी लग्नच करणार नाही. त्यामुळं बिचारे अविवाहित आहेत. असं आहे की सरकारच्याकडे आमचा आग्रह असा होता की 3 आठवडे अधिवेशन चाललं पाहिजे. पण नाही तर तुम्ही 8 ते 19 2 आठवडे सुरू ठेवले. ते 2 आठवडे तरी सुरू ठेवा. पूर्णवेळ विदर्भावर आपण बोलू, चर्चा करू. त्याच्यावरही सरकार काही सहमत नाही. सरकारनं खरं तर फक्त सोमवार ते शुक्रवारच त्या ठिकाणी अधिवेशन ठेवायचं ठरवलं होतं. आणि त्यातल्या त्यात एक नियम झालेला होता की एखादा सन्मान्य सदस्य वारला तरी त्या दिवसाचं म्हणजे दुर्दैवी निधन झालं तर त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आणि कामकाज सुरू करायचं. परंतु यांनी आता काय उद्या करतायत माहित नाही, अजून ऑर्डर ऑफ डे आलेला नाही. परंतु परवा चर्चा करताना सांगितलं की श्रद्धांजली व्हायचं आणि कामकाज बंद करायचं. म्हणजे जेमतेम 4 यांना फक्त यांच्या पुरवणी मागण्या मान्य करायच्या आहेत. पुरवणी मागण्या मान्य झाल्या की हातामध्ये पैसा आला. मग तो कुठल्या मार्गाने यायचा, कसा यायचा, त्यामुळे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी लुटण्यावरच जास्त इंटरेस्ट आहे. याच्या बाबतीत कुठचाही गुन्हा हा अद्याप दाखल झालेला नाहीये आणि याच्यामध्ये गुंतवणूकदार आहेत, हे राज्यातील IAS IPS अधिकारी आहेत. त्या अनुषंगानं हा प्रश्न तुम्ही या अधिवेशनात घेणार आहात का? असं आहे की अनेक प्रश्न आम्ही घेणारच आहोत.
फक्त सरकार ते चालवण्यामध्ये, ते प्रश्न ऐकण्यामध्ये किती इंटरेस्टेड आहे त्याच्यावर सगळं अवलंबून राहील. माझा एक प्रश्न आहे, नगरपालिका नगर परिषदेमध्ये